हॅलो गाईज, संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि या सुपर गोल्डन लिसा चॅनलवरती आपलं स्वागत आहे. चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा प्लीज. मैदान आहे, मैदानामध्ये बघा रखरखीत ऊन. संध्याकाळ 5चं तसं ऊन कडकच आहे, कारण सूर्यकिरण क्रॉस येतो आणि आमचा हा भाग पश्चिमेला, एकदम पूर्ण पश्चिमेला आहे. आमच्या बाजूला समुद्र किनारा आहे. 3-4 किलोमीटर गेलो की आमचा समुद्र लागतो, त्याच्यामुळे आमच्याकडे रखरखीत ऊन असते. खाडी टाईप खाडी आहे मोठी, म्हणजे एकच झालं, समुद्रच झाला तो शेवटी. आम्ही बसलो आंब्याच्या झाडाखाली सावळीमध्ये. शाळेला सुट्टी पडलेत, मुलं 2च आलेत खेळायला बघा. आणि लिसा तर घरून घाईच करते मैदानात यायची, पण जसं हिवाळ्यामध्ये ऊन होतं तसं नाही. आता ऊन कडक असल्यामुळे ती स्वतःच दमते. आता पण ती दमली. तिला पाणी वगैरे दिलं आहे, थोडी खेळली. ती सरडा पकडत होती, सरडाची शर्यत लागली सध्या तिची. पहिले आले की सरडा पकडायला जाते ती. पाणी वगैरे पियाली आहे. इथे येऊन सावळीत बसवलं तिला. मी बसत नव्हती, मैदानात जायचं होतं तिला. मी तिला जबरदस्ती इथे बसवलेलं आहे, पण तिचं लक्ष मैदानाकडेच आहे बघा. कारण आता उजेड संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असतो, तर मुलं थोडी लेटच येतात, 6च्या नंतरच येतात. पूर्वी काळोख लवकरच होता, तर मुलं थोडी लवकर येत होती खेळायला, 5-6:15 पर्यंत. आले कोण आले बाबा खेळायला? हा, तू घाई किती करते समजलं का? का रे? 5 वाजले की घरून घाई होते तिची, नुसती निघायची. कधी एकदा मैदान गाठते असं तिला होतं. मैदानात येऊन बसणं काय हे नाही, येऊन बसू शकतो आरामात, पण ती तेवढी गरमी पण आहे ना, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होता. आम्ही बरोबर आंब्याच्या झाडाखाली बसलो. आमच्या डोक्यावरती आंब्याचं झाड आहे. यावर्षी का त्याला आंबे आलेले नाही आहेत. गेल्या वर्षी खूप सारे आंबे होते, खूप सारे आम्ही कैऱ्या घेऊन गेलो आणि नंतर मग एंडिंगला आम्ही आंबेसुद्धा नेले. यावर्षी तसं काय होणार नाही असं वाटतंय, कारण मोहरच आला नाही आंब्याचा. हळूहळू समजलं आम्हाला की ते आंब्याला 1 वर्षाने आंबे येतात. 1 वर्ष आंबे, 1 वर्ष गॅप, परत 1 वर्षाने आंबे. आता बघूया, आता पुढच्या वर्षी आम्हाला परत आंबे भेटतीलच. चला गाईज, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज, आणि थोडं आम्हाला पुढे जाण्यासाठी हेल्प करा. थँक्यू गाईज, थँक्यू.